अरे तुम्ही एकाने विचारला तर बोलणार ना. पत्रिका हे सगळ्यात आकर्षण ठरतंय मेळाव्यापूर्वी आणि आणखी एक निमंत्रण पत्रिका व्हायरल अशी होते. मग ही सुरुवात आहे मराठी बोलण्यासाठी. खाली राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हाला निमंत्रण आहे, नाही तर तुम्ही येणारच आहात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच टीमने आणि शिवसेनेच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे. त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती, पण दुर्दैवाने अजून काही त्याचा रिझल्ट आला नाही. त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा. मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा दोन बंधूंचा मेळावा होईल. त्याच्यात इतरही सगळे लोक सहभागी ते आता बोलू शकत नाही ना, कारण मोर्चाला जर एवढे प्रचंड लोक आली असती तशीच लोक इकडे सुद्धा येतील. त्यामुळे आम्ही चिंतित आहोत की आपल्याला जागा किती कमी पडेल, जास्त होईल, पण जास्त होणार नाही, कमीच पडणार आहे. पण तशीच वेळ आली तर समोरचे रस्ते सुद्धा आहेत समुद्राला साक्षी ठेवून, मग ते रस्ते सुद्धा आम्ही सोडणार नाही. त्याच्यामुळे नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे का किंवा त्यांना दिलं जाणार का निमंत्रण? नाही, ज्यांनी ज्यांनी या मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांशी आम्ही स्वतः बोलतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. ते आले तर त्यांचं स्वागत आहे. आता त्या भाषणाच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय होणार आहे. खुलं निमंत्रण आहे आणि त्याच्यात माणसाला शेवटी किती भाषणं द्यायची, आलेला माणूसही करण्याचा कामा नये. कदाचित पाऊस आला तर काय करणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळा निर्णय घ्यावा लागेल. आणि आज परत आम्ही आता पाहणी झालेली आहे, आज पूर्ण रात्री आम्ही एकत्र बसू. महाराष्ट्रातले सगळे पक्ष येतील. भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवारांची काही लोक आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय त्यांनाही सगळ्यांना निमंत्रणाचे येतील. त्यांचं स्वागत आहे कारण हा मराठी माणसाचा आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षविरहित विषय आहे. केलं आहे का? आणि जसं मी विचारलं, तुम्ही म्हणताय की भाषणांची वेळ आपल्याला मर्यादित ठेवावी लागणार आहे, तर प्रमुख नेत्यांची किमान प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भाषणं होतील. नेते जर आले तर त्यांची निश्चितपणे भाषणं या ठिकाणी होणार आहेत, पण त्यालाही मर्यादा आहे ना, कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे. आणि तुम्ही सगळेजण येणार आहात ते ठाकरे बंधूंच्यासाठीच येणार आहात. हे जरी असले तरी महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते मंडळी आहेत आणि ते आले तर निश्चितपणे त्यांचं स्वागत होईल. कार्यकर्त्यांना काही विशेष सूचना, कारण घोषणाबाजी, बॅनरबाजी, अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे, गर्दीचं नियंत्रण करणं खूप मोठा टास्क असेल, तर काही विशेष सूचना दोन्ही पक्षांच्या? मगाशी अनिलजी बोलले त्याप्रमाणे ठाकरे आणि गर्दी हे समीकरण काही नवीन नाही आमच्यासाठी. वर्षानुवर्ष गेले 50-60 वर्ष आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे त्याचं कसं नियंत्रण करायचं, कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या त्याची आम्हाला न सूचना देता कार्यकर्त्यांना कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय आहे. हिंदीची सक्ती नाही है, स्वेच्छेने है. सर, आपने जो मांग की थी जीआर रद्द